तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशाने प्रतिबंधित नायलॉन मांजा विरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने 11 डिसेंबर रोजी मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी शहरातील डाबकी रोड परिसरातील खैर मोहम्मद प्लॉटमधून आरोपी आमिर खान अजित खान यांच्याकडून 1 लाख रुपयाचा मुद्देमाल व प्रतिबंधित नायलॉन मांजाचे 100 रील जप्त करण्यात आले आहेत। त्यासोबत सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुरी जीन परिसरातील जनसेवा ट्रान्सपोर्टमधून 5,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मोहम्मद राजिक मोहम्मद इसाक यास अटक करण्यात आली आहे। तर या घटनेतील दुसरा फरार आरोपी शेख अन्सारी याचा पोलीस शोध घेत आहेत। दोन्ही गुन्ह्यातील आरोपी विरोधात BNS प्रमाणे सहकलम 4515 पर्यावरण अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला। नायलॉन मांजामुळे रस्त्यावर अनेकदा अपघात होऊन नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे। त्यामुळे या प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर नागरिकांनी करू नये असे आवाहन या निमित्ताने अकोला शहर पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, अकोला।